अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत व्यापक जनजागृती करावी. सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष. सांगली जिल्हा एनकॉड समितीच्या बैठकीत घेतला आढावा. अंमली पदार्थांपासून भावी पिढीचे रक्षण करणे हे मोठे आव्हान आहे. शासकीय यंत्रणांसोबतच कुटुंबीय आणि स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी यांनी यासाठी दक्ष राहावे. तसेच ज्या ठिकाणी अंमली पदार्थ सापडतील येथील स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत सर्व स्तरावर व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. सांगली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या बैठकीत अंमली पदार्थ प्रतिबंधक कारवाई, उपाययोजना, जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. या जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष म्हणाले, अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी सर्व विभागांनी ठोस आराखडा करावा. अंमली पदार्थ विरोधी अभियानामध्ये पोलीस पाटील यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक यांनाही सहभागी करून घ्यावे. या एखाद्या ठिकाणी अंमली पदार्थ सापडल्यास संबंधित स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. गाव पातळीपासून शहरापर्यंत जनजागृती वाढवून युवकांना या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यासाठी नियोजन करावे. येत्या 1 मे रोजी ग्रामसभेत हा विषय घेऊन जनजागृती आणि जबाबदारी निश्चितीची माहिती ग्रामस्थांना द्यावी, असे त्यांनी सूचित केले आहे.